नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस BCom भाग 1च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण या वर्षातल्या या सेमिस्टरच्या शेवटच्या लेक्चरमध्ये आज आहोत. एकूण जो 3 टॉपिकचा सिलेबस आपल्याला विद्यापीठानं निश्चित केलेला होता, त्यापैकी या 3ऱ्या टॉपिकमधला हा शेवटचा भाग आज आपण पूर्ण करतो. 9 तारखेपासून तुमच्या एक्झाम्स आहेत आणि त्यामुळं त्या एक्झामसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप गेल्या सेमिस्टरप्रमाणेच आहे. 50 मार्काचे तुम्हाला 25 प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची ऑनलाईन ही एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. गेल्या सेमिस्टरचा तुम्हाला अनुभव आहेच. तर या सेमिस्टरमधल्या या शेवटच्या टॉपिकमधला हा शेवटचा जो भाग आहे तो संकीर्ण विम्यामधला आपल्या सिलेबससाठी जो शेवटचा विमा प्रकार आहे तो आहे आरोग्य विमा, ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स असं म्हणतो. तर हा सगळ्यात अलीकडचा हा विमा प्रकार आहे. संकीर्ण विम्यामध्ये अनेक नवीन प्रकार आलेले आहेत. त्यामध्ये वैद्यकीय विमा किंवा आरोग्य विमा हा अलीकडचा आणि सर्वात लोकप्रिय झालेला विमा प्रकार आहे. हा एक आरोग्यविषयक विमा असून यामध्ये विमेकरी आजारामुळं किंवा अपघातामुळं इस्पितळामध्ये दाखल झाल्यास त्याच्या उपचारासाठीचा आलेला खर्च भरून देणारा किंवा खर्चाची प्रतिपूर्ती करणारा हा विमा, त्यालाच आपण आरोग्य विमा असं म्हणतो. अनेक विमा कंपन्या इस्पितळात दाखलपूर्वी आणि इस्पितळातून घरी आणल्यानंतरसुद्धा आजारावरील औषधोपचाराची प्रतिपूर्ती, खर्चाची प्रतिपूर्ती करून देतात. अर्थात त्याच्यासाठी आपल्याला जादा विमा घेतला जातो. आजारी पडल्यास किंवा अपघातामध्ये इजा झाल्यास आपल्याला या उपचारासाठी जो मोठ्या प्रमाणात खर्च येतो त्या खर्चाची तरतूद म्हणून अशा प्रकारचा आरोग्य विमा घेतला जातो. अर्थात विभिन्न प्रकारच्या औषधांचा, दवाखान्यांचा आणि शस्त्रक्रियांचा खर्च जर बघितला आपण तर आरोग्य विमा हा अलीकडच्या काळातला एक सर्वात चांगला पर्याय आपल्याला अशा आपल्या नुकसानीसाठी किंवा एक खर्चाची तरतूद म्हणून आपण घेऊ शकतो. आणि त्या पार्श्वभूमीवर आज सर्व विमा कंपन्यांनी अशा प्रकारच्या आरोग्य विम्याची विमापत्र आपल्याला जारी केलेली दिसून येतात. साधारणपणे वय वर्ष 5 ते 80 या वर्षापर्यंतच्या व्यक्तींना हा आरोग्य विमा घेता येतो. विम्याचा हप्ता हा एक रकमी असतो. वर्षाला हा हप्ता आपल्याला भरावा लागतो. काही विमा कंपन्या आता संयुक्तपणे कुटुंबासाठी सुद्धा असा आरोग्य विमा पॉलिसी आपल्याला त्या ठिकाणी घेता येते. आता या विम्याची व्याप्ती काय आहे आणि संरक्षण काय आहे या संदर्भात चर्चा केली तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्या आजारासाठी किमान आपण 24 तास उपचारासाठी इस्पितळात राहतो अशा वैद्यकीय आजाराच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती या विम्याच्या माध्यमातून केली जाते. अर्थात काही आजारांच्यावरचे उपचार त्याला अपवाद आहेत की जिथं 24 तास आपल्याला ॲडमिट होणं आवश्यक असत नाही. विशेषतः डायलिसिस, केमोथेरपी यासारखे जे आजार आहेत त्या आजाराला काय 24 तास आपल्याला तिथं थांबावं लागत नाही. असे अपवाद वगळता इतर आजारासाठी ज्या आजारासाठी आपल्याला उपचारासाठी 24 तास किमान दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागतं अशा आजारांचा उपचाराचा खर्च तुम्हाला भरून देण्याची व्यवस्था या आरोग्य विम्याच्या माध्यमातून केली जाते. आता या आरोग्य विम्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे खर्च भरून निघतात तर त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे इस्पितळातील खोली भाडं. हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला आपण ॲडमिट होतो त्यावेळेला आपल्याला तिथं राहण्यासाठी किंवा तिथं आपल्याला दवाखान्यात ॲडमिट करून घेतल्यानंतर जर आपल्याला खोली लागत असेल तर अशा खोलीचं भाडं हे आपण प्रायव्हेट, सेमी प्रायव्हेट किंवा जनरल कुठल्याही प्रकारची ज्या प्रकारची आपण खोली घेत असतो त्या खोलीचं भाडं तुम्हाला या विम्यामध्ये भरून मिळतं. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर पेशंटचा जो सगळा नर्सिंगचा खर्च आहे तो खर्च तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर औषधोपचाराचा सर्व खर्च या विम्यामध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर रुग्णाला ॲडमिट केल्यानंतर त्याला जी वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार करावे लागतात किंवा उपचार करावे लागतात त्याच्यासाठी लागणारी वेगवेगळी उपकरणं, त्याच्यासाठी लागणारं वेगवेगळं साहित्य याचं भाडंसुद्धा या आरोग्य विम्याच्या खर्चामध्ये
आपल्याला भरून मिळत असतं. त्याचबरोबर आरोग्य विम्यामध्ये आपल्याला या साहित्याबरोबरच वेगवेगळ्या ज्या चाचण्या डॉक्टरांच्याकडून केल्या जातात आजाराचं निदान करण्यासाठी, त्या सर्व चाचण्यांचे खर्च त्या ठिकाणी मग अगदी रक्तलघवीच्या चाचण्यापासून ते MRI, CT स्कॅन किंवा इतर मोठमोठ्या चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्यांचा येणारा खर्चसुद्धा या आरोग्य विम्यामध्ये आपल्याला विमा कंपनी भरून देत असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्या शस्त्रक्रियांचा खर्च त्या ठिकाणी तुम्हाला या विम्यामध्ये भरून मिळतो. वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये आपल्याला काही वेळेला कृत्रिम अवयव घालावे लागतात. विशेषतः अपघाताच्या प्रसंगामध्ये एखादा अवयव निकामी होण्याची शक्यता असते आणि अशा ठिकाणी आपल्याला कृत्रिम अवयव त्या ठिकाणी घालावे लागतात. मग कृत्रिम हृदय असेल, कृत्रिम हाडं असतील किंवा जॉईंट्स असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम जे अवयव आहेत ते त्या ठिकाणी घालावे लागतात. डोळा असेल तर त्याच्यासाठी येणारा खर्चसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला या विम्यामध्ये भरून मिळत असतो. त्याचबरोबर अनेक वेळेला रुग्णांना व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छ्वास लावावा लागतो. वेगवेगळ्या कारणानं जर रुग्णाची परिस्थिती क्रिटिकल असेल, त्याला स्वतः श्वास घेता येत नसेल तर त्याच्यासाठी त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा लागतो, ज्याला व्हेंटिलेटर आपण म्हणतो. तर हा कृत्रिम श्वासोच्छ्वास देणं त्याचा येणारा खर्चसुद्धा त्याच्यामध्ये दिला जातो. त्याचबरोबर अशा दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या आजारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेतले जातात. तर या तज्ज्ञ डॉक्टरांना आकारलेली फी ही सुद्धा तुमच्या या वैद्यकीय प्रतिपूर्तीमध्ये खर्च म्हणून त्या ठिकाणी दाखवता येऊ शकते. त्याचबरोबर ऑपरेशनच्या वेळेला स्वतंत्र असे भूलतज्ज्ञ लागतात, त्यांच्या देखरेखीखाली ऑपरेशन होत असतं. तर त्या भूलतज्ज्ञाची वेगळी फी आपल्याला द्यावी लागते. ती फीसुद्धा त्या ठिकाणी या विम्यामध्ये आपल्याला भरून मिळते. त्याचबरोबर काही वेळेला रुग्णाला औषधोपचार करत असताना रक्त द्यायची जरुरी असते, त्यावेळेला रक्त देण्याचा जो खर्च असेल तो खर्चसुद्धा त्या ठिकाणी या विम्यामध्ये घेता येऊ शकतो. तर अशा प्रकारे आरोग्याच्या संदर्भात दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर जे काही खर्च आपल्याला येतात त्या सर्व खर्चांची प्रतिपूर्ती त्या ठिकाणी या आरोग्य विम्याच्या माध्यमातून होते. अशी प्रतिपूर्ती करत असताना प्रामुख्यानं 2 प्रकारची प्रतिपूर्ती असते. एक ज्याला आपण कॅशलेस क्लेम असं म्हणतो, की अनेक विमा कंपन्या अशा आजारांचा औषधोपचाराचा खर्च परस्पर दवाखान्याला देतात. तिथं रुग्णाला कुठल्याही प्रकारचा खर्च द्यावा लागत नाही. रुग्णानं फक्त त्या ठिकाणी दवाखान्यात रजिस्टर दवाखान्यात ॲडमिट होऊन त्या प्रकारची माहिती विमा कंपनीला फक्त कळवावी लागते आणि त्यानंतर त्या आजाराचा सगळा खर्च हा विमा कंपनी परस्पर दवाखान्याला देते. रुग्णाला तिथं कुठल्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. त्याला कॅशलेस क्लेम असं म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार असतो की प्रथमतः रुग्णानं सगळे खर्च करायचे आणि त्यानंतर विशिष्ट अशा कालावधीमध्ये त्या खर्चाची सगळी कागदपत्रं विमा कंपनीकडे पाठवली जातात आणि विमा कंपनी तुमच्या अकाउंटला त्या खर्चाची प्रतिपूर्ती जमा करत असते. तर अशा 2 प्रकारची प्रतिपूर्ती तुम्हाला या आरोग्य विम्यामध्ये मिळत असतात. अर्थात त्यासाठी विमा कंपन्यांनी स्वतःची रजिस्टर्ड MOU केलेली हॉस्पिटल्स त्या ठिकाणी निश्चित केलेली असतात. अशा त्या विशिष्ट हॉस्पिटलमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी उपचार घ्यावे लागतात. त्याचबरोबर हा विमा आता विमेदार आपल्या कुटुंबासमेतसुद्धा घेऊ शकतो. कुटुंबांच्या सदस्यांचा सुद्धा घेता येऊ शकतो. कारण आजारपण हे कुणाला केव्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी किती खर्च होईल हे सांगता येत नाही आणि त्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून आपल्याला हा आरोग्य विमा घेता येतो. संपूर्ण कुटुंबाचा सुद्धा आरोग्य विमा घेता येतो. अर्थात कुटुंबामध्ये आई वडील, पती पत्नी आणि अविवाहित मुलं यांचा समावेश असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये दवाखान्यात दाखल झाल्यापूर्वीचा किंवा दवाखान्यातून दाखल आल्यानंतरसुद्धा अनेक असे आजार असतात की दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी त्याच्यामध्ये घरी उपचार केलेले असतात, त्यानंतर दवाखान्यात दाखल झालेलं असतं किंवा दवाखान्यातून आल्यानंतर घरी काही वेळ त्याच्यावर औषधोपचार घ्यावे लागतात. तर अशा दोन्हीही खर्चांचा समावेश या आरोग्य विम्याच्या खर्चामध्ये केला जाऊ शकतो. अर्थात त्याच्यासाठी विमा कंपन्या जादा आकारत असतात आणि अशा प्रकारचा विमा हा आरोग्य विमा घेता येऊ शकतो. संकीर्ण विम्यामध्ये अलीकडच्या काळात या विम्याला फार महत्त्व झालेलं आहे. कारण एकूणच अपघाताचं प्रमाण आणि आजारीपणांचं वेगवेगळ्या साथींचं प्रमाण
अर्थात त्याच्यामध्ये कुठल्या रोगांना संरक्षण आहे, कुठल्या रोगाला संरक्षण नाही हे विमा पॉलिसीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं. विशेषतः साथीच्या आजारामध्ये असं संरक्षण दिलं जात नाही. उदाहरणार्थ अलीकडच्या काळामध्ये बघा की कोविडसारख्या आजाराला अनेक विमा कंपन्या संरक्षण त्या ठिकाणी नाकारत आहेत. तर त्यामध्ये कुठल्या आजाराला संरक्षण तुम्हाला दिलं जाईल आणि कुठल्या आजाराला दिलं जाणार नाही याची स्पष्ट माहिती याच्यामध्ये असतात. काही त्याच्यामध्ये अपवादही असतात. ते अपवाद कुठले आहेत की ज्या खर्चाचा त्या ठिकाणी आपल्याला मोबदला मिळू शकत नाही. अर्थात अशा विम्यामध्ये प्रतिपूर्ती करत असताना तुम्हाला दवाखान्यात जर असा विमा हा तुम्ही पैसे पहिल्यांदा खर्च करायचे आहेत, नंतर विमा कंपनी तुम्हाला खर्च देणार आहे, अशा प्रकारची विमा पॉलिसी असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर 7 दिवसाच्या आत विमा कंपनीला सूचना द्यावी लागते. त्याचबरोबर आवश्यक कॅशलेस असेल तर तुम्हाला 24 तासाच्या आत विमा कंपनीला कळवावं लागतं. किंबहुना आधी प्री प्लॅन असेल तर आधी तुम्ही कळवूनसुद्धा दवाखान्यात ॲडमिट होऊ शकता, तारीख घेऊनसुद्धा. त्यानंतर या विम्याच्या बाबतीत प्रतिपूर्तीसाठी दवाखान्यातून आल्यानंतर आपल्याला 37 दिवसाच्या आत ही कागदपत्रं सगळी विमा कंपनीला जमा करावी लागतात आणि अशा कागदपत्रामध्ये सर्व औषधांच्या कागदपत्र, औषधांच्या पावत्या, डॉक्टरांच्या सगळ्या पावत्या, ऑपरेशनचा खर्च, जो काही सगळा खर्च आलेला असेल अधिकृत, तो खर्च तुम्हाला त्या ठिकाणी या विमा कंपनीच्या माध्यमातून भरून मिळतो. अर्थात ती सर्व कागदपत्रांची पूर्तता आपल्याला घरी आल्यानंतर 37 दिवसाच्या आत विमा कंपनीकडे करावी लागते आणि त्यानंतर अशी भरपाई खर्च दिली जाते. अर्थात या आरोग्य विम्यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत की ज्या अपवादामध्ये तुम्हाला दवाखान्याचा खर्च भरून मिळत नाही. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे जर विमापत्र घेतल्यापासून पहिल्या 30 दिवसाच्या आत तुम्ही जर दवाखान्यात ॲडमिट झाला तर तुम्हाला कुठलीही नुकसान भरपाई किंवा दवाखान्याचा खर्च या विम्यामध्ये दिला जात नाही. म्हणजे विमा घेण्याच्या पूर्वी तुमचे जे आजार आहेत त्या आजाराला कुठलंही संरक्षण असत नाही आणि विमा घेतल्यानंतर 30 दिवसापर्यंत तुम्हाला कुठलाही आजार झाला तर त्या आजाराचा खर्च तुम्हाला विमा कंपनी देत नाही. त्याचबरोबर युद्ध, आणीबाणी, इच्छा अशा परिस्थितीमध्ये जे आजार उद्भवतात त्याच्यामुळं झालेला खर्च त्या ठिकाणी तुम्हाला या विमा कंपन्या आरोग्य विम्यामध्ये भरून देत नाही. त्याचनंतर श्रवणयंत्र, चष्मा, लेन्स यासारखे जे काय आहेत आपल्याला म्हणतो आपण साहित्य म्हणतो औषध उपचारामध्ये की जे ही यंत्र साधनं आहेत त्यांच्यासाठीसुद्धा आलेला खर्च तुम्हाला भरून दिला जात नाही. त्याचबरोबर HIV रोगाला औषधोपचाराचा खर्च या आरोग्य विम्यामध्ये भरून दिला जात नाही. त्याचबरोबर दवाखान्यामध्ये आजारी असताना डॉक्टर पेशंट लवकर रिकव्हरी व्हावी यासाठी टॉनिक देतात, शक्तिवर्धक गोळ्या देतात, औषधं देतात, त्यांचाही खर्च याच्यामधनं वजा केला जातो. त्यानंतर निसर्ग उपचाराचा खर्चाला कुठल्याही प्रकारचं विमा संरक्षण नाही. सौंदर्यवर्धन उपचार जे आहे ज्याला कॉस्मॅटिक सर्जरी म्हणतो आपण, विशेषतः लेन्सच्या, डोळ्याचे तिरळेपणा असेल किंवा डोळ्याचा नंबर असेल तर या चष्म्याला यासाठी तुम्हाला खर्च भरून मिळत नाही. त्यानंतर देशाबाहेर उपचार जर तुम्ही केले असतील एखाद्या आजारावर तर त्या उपचारांना विमा संरक्षण तुम्हाला नाही. तर या पद्धतीनं या आरोग्य विम्यामध्ये साधारणपणे एका आजारामध्ये 30 दिवसांचा आरोग्य विमा घेतल्यानंतर 30 दिवसापासून तुम्हाला या ठिकाणी विमा संरक्षण मिळतं. अर्थात त्याच्यासाठी तुमची वैद्यकीय चाचणी घेतली जाते आणि जर तुमचे पाठीमागे काही रोग असतील, जुने आजार असतील तर त्या आजारांना त्याच्यामध्ये विमा संरक्षण नाही. जर असं संरक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये जादा तुम्हाला विमा हप्ता द्यावा लागेल. तर या पद्धतीनं आरोग्य विमा हा या संकीर्ण विम्यातील एक महत्त्वाचा विमा प्रकार आहे की जो आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे आणि प्रत्येकाला या विम्याची आवश्यकता असते. कारण वेगवेगळे आजार वेगवेगळ्या केव्हा कोणाला होतील आणि त्याचा उपचाराचा खर्च किती असेल हे आपल्याला सांगता येत नाही आणि अशा वेळेला मग आपल्याला या आरोग्य विम्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याकडे असत नाही. तर या पद्धतीनं आरोग्य विमा हा संकीर्ण विम्याचा आपल्या सिलेबसला असलेला शेवटचा प्रकार आहे. इतरही अनेक संकीर्ण विम्यामध्ये विम्याचे प्रकार आहेत पण आपण त्याचा काय सध्या विचार करणार नाही. तर या ठिकाणी आपण आज थांबतोय. आपला हा संपूर्ण जो सिलेबस आहे तो आपला संपूर्णपणे कव्हर झालेला आहे. परीक्षेसाठी तुम्हाला परत एकदा सगळे लेक्चर्स ऐकावे लागतील, नोट्स त्याच्या काढल्या असतील तर त्या बघाव्या लागतील आणि
त्या पद्धतीनं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपचा हा पेपर तुम्हाला 9 तारखेपासून सोडवावे लागतील. सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी व्यवस्थित पेपर लिहा, वेळेवर ऑनलाईन जॉईन व्हा आणि योग्य ती काळजी घेऊन सर्व पेपर तुम्ही सोडवा. धन्यवाद. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा.